बंगालमध्ये मते पडली, पण योग्य ठिकाणी नाही. अंबादास दानवे. छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेची ताकद आहे. जागा कमी मिळाल्या, मात्र मते जास्त मिळाली. येणाऱ्या काळात मतांचे रूपांतर जागांमध्ये करू. बंगालमध्ये मते खूप पडली, मात्र जिथे पडायला हवी होती तिथे पडली नाहीत. पुणे आणि बदलापूर येथे अशा घटना वारंवार घडत आहेत. देवेंद्र फडणवीस राजकारण करण्यात व्यस्त आहेत. ते राजकीय कामात गुंतलेले आहेत. राज्याच्या गृह विभागाचे दुर्लक्ष होत असून त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. पक्षावर आघात होणे नवीन नाही. आघातातून सावरून उभे राहणे सर्वात महत्वाचे आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखे कणखर नेतृत्व आमच्याकडे आहे. आम्ही फिनिक्स पक्षासारखे राखेतून भरारी घेऊ. मी तर आता रेल्वेने आलो, विमानाने नाही आलो. कारण मला असं वाटतं विमानात राहण्यापेक्षा रेल्वेवर का रस्त्यावर राहिलेलं चांगलं आहे, म्हणून मी मुद्दाम रेल्वेने आलेलो आहे. आणि शिवसैनिकांचा उत्साह तर आहेच. मला वाटतं मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघू शकता. परंतु निश्चित शिवसेना या संभाजीनगरात तर ताकदीची आहेच. ठीक आहे, आम्हाला जागा कमी पडली असेल, पण मतं आम्हाला प्रचंड पडलेले आहेत. परंतु येणाऱ्या काळात नुसतं मतं न घेता त्याच्या जागामध्ये रूपांतर कशा पद्धतीनं करता येईल याच्यासाठी निश्चित शिवसैनिक नुसतं रांगड्या पद्धतीनं काम करतो, पण तो तांत्रिक पद्धतीनं काम केलं तर हे गोष्टी होऊ शकतात. आता बंगालमध्ये तसंच आपण बघत असाल, मताचं फक्त मतं खूप पडले, पण जिथं पडायचे तिथं नाही पडलेले. त्यामुळे मला असं वाटतं निश्चित येणार का शिवसेना या पद्धतीने काम करेल. बिलकुल आवाज उठवू, कारण ज्या पद्धतीनं कालची पुण्यातली घटना आहे, परवाची नरसापूरची, मागच्या 2 वर्षापूर्वीची बदलापूरच्या घटना आहे, अशा घटना दररोज घडतायत या महाराष्ट्रामध्ये. आता तुम्ही म्हणाल की याच्यात सरकार जे राज्याला एक गृहमंत्रीच नाही पूर्ण वेळ खऱ्या अर्थानं. देवेंद्रजी फडणवीस राजकारण करण्यात गुंतलेले. बंगालच्या इलेक्शनला जा, हरियाणाच्या इलेक्शनला जा, झारखंडच्या इलेक्शनला जा, हेच काम करतात. राजकीय कामातच गुंतलेले आहेत तेही पक्षीय. राजकीय म्हणण्यापेक्षा पक्षीय. मग याला फोड त्याला तोड, त्याच्यात गुंतलेले. राज्याकडे विशेषतः गृह विभागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि कायद्याचा धाकच उरलेला नाही. त्याच्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटलेले आहे. म्हणून मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये विरोधी पक्षाला या भूमिका अग्रेसिव्हली घ्याव्या लागेल आणि त्यासाठी निश्चित पुढाकार घेईल. मला असं वाटतं जबाबदारी आली म्हणजे खूप काही आलं नाही. मी हे काम करतच आलेलो आहे. मी काही घरी थोडे बसलेलो होतो. त्यामुळे कोणत्या मुद्द्याला प्रायोरिटी नाही, या महाराष्ट्राच्या हिताला सगळ्यात मोठी प्रायोरिटी आम्ही सातत्याने ठेवली. येणार काय ती ठेवूच. सर, आता पक्षावर अनेक आघात झाले. आता तुमचं पुन्हा साहेबांनी संधी दिली तुम्हाला, कसं पक्ष सांभाळणार? हे पक्षावर आघात काही नवीन नाहीये, परंतु या आघातातून सांभाळणं सगळ्यात महत्वाचं आहे. आज उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं कणखर नेतृत्व भले ठीक आहे, जागा आम्हाला कमी मिळाल्या असेल, पण आम्ही संपलेलो नाही. आम्ही मला वाटतं फिनिक्स पक्षाप्रमाणे या राखीतून भरारी घेऊ आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखाचा विचार, भगव्याचा विचार, हिंदुत्वाचा विचार प्रत्येक गावागावात घराघरापर्यंत ताकदीने घेऊन जाऊ. आपण सगळं एक बॅनर लागले, नाही लागतात फिर से लौटेंगे असे पिक्चरचा डायलॉग असे नेमका गेला कोणाला होता? नाही, मला माहित नाही. मी तुमची बातमी पाहून मला बॅनर कळाला. त्यामुळे आता कार्यकर्ते लावत असतात, असं कोणाला टोला बिला मारणं माझा काही स्वभाव नाही. मी झालेलो हे महत्वाचं आहे. कोणाला हे करण्यासाठी मी काही काम करत नाही, करणार पण. आता कार्यकर्ते उत्साह घरात काही लावत असेल, आता ज्यांनी लावलं त्यालाच माहित. मी थोडी बॅनर लावलं कोणतं.